आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 28. तर या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर आपल्याला सेशनचं इंट्रोडक्शन आपल्याला पाहून घ्यायचं आहे. सेशनचा परिचय पाहिल्यानंतर आपल्याला ऑफिस स्किल्स मध्ये यायचं आहे आणि यामध्ये बघा 2 नॉलेज चेक दिलेला आहे. तर पहिले नॉलेज चेक या ठिकाणी आहे. तर नॉलेज चेक इथून स्टार्ट करा. त्यानंतर इथून स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तर पहिल्या नॉलेज चेक मध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, प्रिंट प्रिव्ह्यू मध्ये जर काही कॉलम्स किंवा रोज दिसत नसतील तर तुम्ही काय करायला पाहिजे म्हणतात. तर त्यासाठी आपण प्रिंट सेटिंग बदलायला पाहिजे, हे त्याचं उत्तर असणार आहे. MS एक्सेल ऑनलाईन किंवा 365 तुमच्या फाईल्स आपोआप डॅश डॅश करते म्हणत आहे. तर ते फाईल्स ऑटोमॅटिक सेव्ह करतात. एखाद्या एक्सेल शीट मध्ये चित्र इन्सर्ट करण्याकरिता तुम्हाला डॅशच्या टॅबवर जाऊन पिक्चरवर क्लिक करावे लागेल म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जाऊन पिक्चर इन्सर्ट करू शकतो आपण. साइन अप शीट वापरण्यामागचा उद्देश काय असतो म्हणत आहे. तर याच्या मागचा उद्देश काय असतो बघा, तर इच्छा असणाऱ्या मेंबर्सना रजिस्टर करणे, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचा. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक सोडवायचं आहे. त्याच्या खाली तिथं दिलेलं आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, तुमच्या वर्टिकल टाइमलाईन करिता तुम्ही डेट रेंज कुठून सेट करू शकता म्हणतात. तर यासाठी आपण कुठून करू शकतो, तर एक्झिस्ट ऑप्शन बाउंसवरून करू शकतो. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. तुमच्या वर्टिकल टाइमलाईन वरील तारखा तुम्ही बदलू इच्छिता, तर डेटवर तुम्ही डबल क्लिक केली आहे. आता कुठला पर्याय तुमच्या समोर खुला झाला असेल म्हणत आहे. तर याचं उत्तर फॉर्मॅट एक्झिस्ट आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. पुढीलपैकी कोणती इमेज वर्टिकल टाइमलाईन दाखवते म्हणत आहे. तर पुढीलपैकी ऑप्शन नंबर 3 मध्ये दाखवलेली इमेज आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. त्यानंतर तुमच्या एक्सेल टेम्पलेटमध्ये तुमचा एक चार्ट आहे. आता तुम्ही त्या चार्टची बॅकग्राऊंड स्टाईल बदलू इच्छिता, तर त्यासाठी कुठला पर्याय तुम्ही निवडला पाहिजे म्हणत आहे. तर याचं उत्तर चार्ट डिझाईन आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. टेम्पलेट एडिट करायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही तुमची फाईल डॅश डॅश करणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमचे काम तुम्हाला गमावू नये म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर सेव्ह आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक झाल्यानंतर सिम्युलेशन क्वेश्चन सोडवायचा. तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा सिम्युलेशनचे 4 प्रश्न आहेत. तर इथून पहिला प्रश्न स्टार्ट करा. मॅक्सऑफ एक्सेल मध्ये सर्च बार एरियामध्ये वर्टिकल टाइमलाईन टेम्पलेट शोधा आणि हे तयार करा म्हणत आहे. तर यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. वर्टिकल टाइमलाईन इथं आलेला आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि इथून क्रिएट बटनावर क्लिक करा. त्यानंतर याला ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा. इथून तुम्ही तुमच्या गरजेनुसार टॅब जोडू आणि हटवू शकता. आता वर्कशीटमध्ये दिलेला अबाउट टॅब हटवा म्हणत आहे. तर अबाउट टॅब याला सिलेक्शन करा. त्यानंतर डिलीटच्या ऑप्शन्स मध्ये जायचं आहे आणि डिलीट शीटवर इथे क्लिक करा अशा प्रकारे. त्यानंतर डिलीट बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा. इथून टेम्पलेट म्हणजे डॉक्युमेंटची तयारी सोपी होते, म्हणून सर्च बॉक्समध्ये स्पोर्ट साइन अप शीट टेम्पलेट शोधा आणि तो तयार करा म्हणत आहे. तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्पोर्ट साइन अप शीटवर इथे क्लिक करा आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे ते प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन लावायचा. इथून तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये चित्रे जोडू, तुमचं प्रेझेंटेशन आकर्षक आणि रुचकर बनवू शकता, म्हणून टेम्पलेटच्या वरील भागात स्पोर्ट चित्र घाला म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला इन्सर्टवर क्लिक करा. इन्सर्ट टॅबवर आल्यानंतर पिक्चरवर क्लिक करायचं आहे आणि त्यातून आपल्याला कोणत्याही स्पोर्ट्सची इमेज यातून निवडायची आहे आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहे आणि इथे स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. सिम्युलेशन झाल्यानंतर आपल्याला याच्यातनी सेल्फ लर्निंग सोडवायचा. तर इथून प्रोसीड बटनावर क्लिक करा. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न इथून स्टार्ट करायचा आहे. MS एक्सेल मध्ये स्पोर्ट साइन अप शीट टेम्पलेट शोधण्यासाठी आणि ओपन करण्यासाठी योग्य स्टेप्स ओळखा म्हणत आहे. तर याची योग्य स्टेप्स कोणती असणार आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. त्यानंतर नेक्स्ट करा. ऑनलाईन MS एक्सेल फाईल ऑटोमॅटिक सेव्ह होते म्हणत आहे. तर बरोबर आहे.
सेलमध्ये काहीतरी लिहिण्यासाठी तुम्हाला त्यावर डबल क्लिक करावे लागेल म्हणत आहे, तर याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. दिलेल्या इमेजवर एक नजर टाका. इमेज कोणती स्टेप्स दर्शवते म्हणत आहे, तर ही इमेज कोणती स्टेप्स दर्शवते ते आपल्याला पाहायचं आहे. तर याचं उत्तर बघा, इन्सर्ट मध्ये जाऊन चित्र इन्सर्ट केलेलं आहे, तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर MS एक्सेल मध्ये रोची हाईट बदलण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणते टूल वापराल म्हणत आहे, तर रोची हाईट चेंज करण्यासाठी आपल्याला रिसायझिंग कर्सरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी कोर्स आपला पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवायचा आहे आणि इथून स्टार्ट करा. यामध्ये 9 प्रश्न दिलेले आहेत, तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आहे. फाईल टॅब सेव्हचा वापर करून दिलेलं एक्सेल टेम्पलेट तुमच्या डेस्कटॉपवर स्पोर्ट्स साइन अप शीट नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर त्यासाठी फाईल टॅबवर जा, सेव्हवर क्लिक करा, डेस्कटॉप निवडायचं आहे आणि त्या फाईल नेम मध्ये आपल्याला इथं दिलेलं जे फाईल नेम आहे तेच कॉपी करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी त्याला पेस्ट करा अशा प्रकारे, किंवा अशाच प्रकारे तुम्ही टाईप सुद्धा करू शकता. दोनपैकी काही केलं तरी चालेल. त्यानंतर सेव्ह करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सेल B2 सिलेक्ट करा आणि दिलेल्या टेक्स्ट स्पोर्ट्स साइन अप शीट त्यामध्ये एंटर करा आणि ते बोल्ड करा म्हणत आहे. तर सेल B2 ला सिलेक्शन करायचं आहे. तर सेल B2 ला सिलेक्शन करा अशा प्रकारे. त्यामध्ये आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे ते नाव आपल्याला इथून कॉपी करून घ्या. इथून मी हे नाव कॉपी केलेलं आहे Ctrl+C न. त्यानंतर त्याला आपल्याला B2 मध्ये टाकायचं आहे. तर B2 मध्ये क्लिक करा आणि त्यानंतर इथून त्याला पेस्ट करा अशा प्रकारे. स्पोर्ट्स साइन अप शीट इथं नाव आलेलं आहे. त्यानंतर त्याला काय करा म्हणत आहे, बोल्ड करा म्हणत आहे. तर इथून त्याला बोल्ड करा अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये इन्सर्ट टॅब इलस्ट्रेशन ग्रुपचा वापर करून सेल B1 मध्ये पिक्चर इन्सर्ट करा म्हणत आहे कोणतंही. तर कोणतंही B1 मध्ये आपल्याला पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी कॉलमचा B घ्या, रोचा 1 घ्यायचा आहे. त्यानंतर इन्सर्ट मध्ये जा, पिक्चर मध्ये जायचं आहे आणि यामधलं कोणतं एक चित्र घ्यायचं आहे आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न, दिलेल्या एक्सेल शीट मध्ये सेल B2 ते G2 सिलेक्ट करा. होम टॅब अलाइनमेंट ग्रुप मधील मर्ज अँड सेंटर ऑप्शनचा वापर करून सिलेक्ट केलेल्या सेल मर्ज करा म्हणत आहे. तर B2 पासून तर G2 पर्यंत म्हणत आहे. तर B2 पासून सिलेक्शन करा. तर G2 पर्यंत म्हटलेलं आहे. तर B2 इथून तर C2 पर्यंत सिलेक्शन करा आणि त्यानंतर त्याला मर्ज अँड सेंटरचा इथे ऑप्शन दिलेला आहे. तर याच्यावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून, डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये पेज लेआउट टॅब प्रिंट एरिया ऑप्शन सेट प्रिंट एरियाचा वापर करून प्रिंट एरियाची सेटिंग सेट करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला पेज लेआउट मध्ये जा, सेट प्रिंट एरियावर क्लिक करा, त्यानंतर सेट प्रिंट एरियावर क्लिक करा आणि ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून, डिस्प्ले करण्यात आलेल्या एक्सेल शीटमध्ये होम टॅब सेल्स ग्रुप डिलीट ऑप्शन डिलीट शीटचा वापर करून हॉरिझॉन्टल शीट डिलीट करा म्हणत आहे. तर हॉरिझॉन्टल शीटला सिलेक्शन करा, डिलीटच्या ऑप्शन्स मध्ये जायचं आहे आणि डिलीट शीटवर इथे क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून, दिलेल्या एक्सेल शीट मध्ये कॉलम A सिलेक्ट करा म्हणते आणि होम टॅब सेल्स ग्रुप डिलीट ऑप्शन मेनूचा वापर करून ती डिलीट करा म्हणत आहे. तर कॉलम A ला इथून अशा प्रकारे सिलेक्शन करायचं आहे, डिलीटच्या ऑप्शन्सवर जा आणि डिलीट शीट कॉलम्सवर इथे क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून, फाईल एक्सपोर्ट क्रिएट PDF या ऑप्शनचा वापर करून वर्टिकल टाइमलाईन डॉक्युमेंट PDF मध्ये एक्सपोर्ट करा आणि उघडलेल्या विंडोमध्ये तुमच्या आवडीचं फाईल नेम एंटर करून पब्लिश बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर दिलेल्या फाईलला PDF मध्ये कन्वर्ट करण्यासाठी फाईल टॅबवर जावं लागेल. त्यानंतर इथे एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे
क्रिएट पीडीएफ वर क्लिक करा. त्यानंतर इथे फाईलला कोणतं एक नाव द्यायचं आहे, तर कोणतं एक नाव द्या त्याला. अशा प्रकारे कोणतं एक नाव द्या. त्यानंतर पब्लिश बटनावर इथे क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे या फाईलची आपल्याला पीडीएफ इथं क्रिएट झालेली आहे, पाहू शकता. त्यानंतर याला क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा. फाईल टॅब सेव्ह चा वापर करून दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर वर्टिकल टाइमलाईन नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह वर जा. त्यानंतर डेस्कटॉप निवडायचं आहे आणि त्याला कोणतं नाव द्या म्हणत आहे, वर्टिकल टाइमलाईन. तर जे नाव द्यायचं असेल ते नाव इथून कॉपी केलं मी आणि ते नाव आपल्याला फाईल नेममध्ये टाकायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गायडेड वीटीवर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर इथे यातून एंड एक्झामिनेशनवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर इथे स्कोर्स पाहू शकतो आपण, पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, तुमच्या विज्ञान प्रयोगशाळेत सर्वांना पाहता यावे म्हणून संगणकाची स्क्रीन मोठ्या पांढऱ्या भिंतीवर दाखवायची आहे, तर कोणते उपकरण वापरायला म्हणत आहे. तर त्यासाठी याचं उत्तर प्रोजेक्टर आहे. शाळेत एक डिझायनर मोठे अभियांत्रिकी नकाशे मोठ्या कागदावर छापतो, तर कोणते उपकरण वापरले जाते म्हणत आहे. तर याचं उत्तर प्लॉटर आहे. तुमच्या संगीत शिक्षकाला संगणकातील ध्वनी ऐकायचा आहे, हे कोणते उपकरण जोडावे लागेल म्हणत आहे. तर याचं उत्तर स्पीकर्स आहे. ऑनलाईन मीटिंग मध्ये तुम्ही इतरांचे बोलणे कानावर लावलेल्या लहान स्पीकर मधून ऐकता, त्यांना काय म्हणतात म्हणत आहे. तर त्यांना हेडफोन म्हटले जाते. शासकीय ओळखपत्रासाठी अर्ज करताना अधिकारी तुम्हाला बोट एका उपकरणावर ठेवायला सांगतात, जेणेकरून तुमची बोटाची ठसे माहिती घेता येईल. हे कोणते उपकरण आहे म्हणत आहे. तर हे बायोमेट्रिक स्कॅनर आहे. तुम्ही ऑनलाईन वर्गाला हजेरी लावत आहात, जिथे शिक्षक तुम्हाला स्क्रीनवर पाहू शकतात. तुमचा व्हिडिओ कोणते उपकरण घेत आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर वेबकॅम्स आहे. संगणकावर गाणे रेकॉर्ड करताना तुम्ही कोणत्या उपकरणांना बोलून तुमचा आवाज रेकॉर्ड करू शकता म्हणत आहे. तर याचं उत्तर मायक्रोफोन आहे. शाळेच्या लॅबमध्ये डिजिटल फाईल कागदपत्रावर छापण्यासाठी मोठे यंत्र वापरले जाते, तर हे कोणते उपकरण आहे म्हणत आहे. तर हे प्रिंटर आहे. शाळेच्या संगणक लॅबमध्ये खूप जास्त दस्तऐवज पटकन प्रिंट करायचे आहे, तर कोणता प्रिंटर सर्वात उपयुक्त आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर लेझर प्रिंटर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुमचे काका दुकानात असा प्रिंटर वापरतात जो कार्बन कॉपीसह सतत पेपरवर छपाई करतो, हा कोणता प्रिंटर आहे म्हणत आहे. तर हा डॉट मॅट्रिक प्रिंटर म्हटलं जाते याला. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन एंड टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि ते स्कोर्स पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 28 कंप्लीट सोडवायचं आहे.